मुंबईतील वादग्रस्त आणि बहुचर्चित पत्राचाळीचा रखडलेला पुनर्विकास अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आला। लॉटरीच्या माध्यमातून रहिवाशांना घर उपलब्ध होणार आहेत, तर 16 वर्षांनंतर गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थनगर पुनर्विकास प्रकल्पातील R09 हिश्श्यातील 672 सदनिकांच्या उभारणीचं काम म्हाडानं पूर्णत्वास नेलं। येत्या 15 दिवसात येथील रहिवाशी आपल्या स्वप्नाच्या आणि हक्काच्या घरात गृहप्रवेश करतील। घराव्यतिरिक्त म्हाडानं गार्डन, जिमखाना, पार्किंग देखील या रहिवाशांना सुविधा दिल्यात। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। गोरेगाव मधील सिद्धार्थ नगर मधील जी पत्राचाळ होती त्या पत्राचाळीचा पुनर्विकास झालेला पाहायला मिळतोय। 16 वर्षांनंतर नागरिकांच्या प्रयत्नांना यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या मी याच जो पुनर्विकासाचा प्रकल्प आहे पत्राचाळीचा, त्या पत्राचाळीच्या प्रकल्पामध्ये आलेली आहे आणि तुम्ही पाहताय म्हाडाने हा प्रकल्प बांधलेला आहे आणि अखेर हा प्रकल्प पूर्ण झालेला पाहायला मिळतोय। सुसज्ज अशी भव्य इमारत इथे उभी राहिलेली आहे। भव्य दिव्य गार्डन देखील आपल्याला पाहायला मिळतंय। वेगवेगळ्या सुविधा म्हाडाच्या वतीने देण्यात आलेला आहे। प्रत्येकाला एक पार्किंगची जागा देखील उपलब्ध करून म्हाडाने दिलेली आहे। बाल्कनी दिलेली आहे या घराला आणि तुम्ही पाहताय सुसज्ज अशी ही इमारत आहे। अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला होता। वादग्रस्त पत्राचाळीचा हा रखडलेला पुनर्विकास अखेर मार्गी लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे हा जो म्हाडाचा प्रकल्प आहे यामध्ये वेगवेगळ्या सुविधा देण्यात आलेल्या आहे। पार्किंगची सुविधा असेल, मेडिटेशन असेल किंवा इतर ज्या काही सुविधा असतात त्या सुविधा देखील म्हाडाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। आणि आता अखेर हा प्रकल्प पूर्ण झाला असून रविवारी या प्रकल्पाची सोडत निघणार आहे आणि पत्राचाळीतील नागरिकांना हक्काचं घर मिळणार आहे। 650 स्क्वेअर फुटाचा हा एरिया आहे प्रत्येकाचा आणि एका फ्लोअरला 4 घरं देण्यात आलेली आहेत। म्हाडाची लॉटरी देखील निघणार आहे, त्यामुळे आता पत्राचाळीतील नागरिकांना त्यांचं हक्काचं स्वप्नाचं घर हे आता लवकरच मिळणार असल्याचं चित्र सध्या स्पष्ट झालेलं आहे। कॅमेरामॅन विकाससह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।